इंद्राची पत्नी तिचं नाव आहे सची. इंद्राची पत्नी तिचं नाव सची. इंद्र चालला विष्णूच्या दर्शनाला. धावती सांगतो. इंद्र चालला विष्णूच्या दर्शनाला. इंद्राज निघाल्याबरोबर सचीनं सांगितलं, सची हा ती नाही सची, सती महादेवाची होती. सचीनं सांगितलं मला बी यायचंय, मला दर्शन करायचंय. म्हणजे चल. आल्याबरोबर धावतो सांगतो. विष्णू परमात्म्याचं ते तेजपुंज रूप बघितलं आणि बघितल्याबरोबर तर महाराज बोलूनच गेली ना. प्रेमात पडली, विष्णूच्या प्रेमात पडली डायरेक्ट. आणि म्हणली मला मांडीवर बसायचे. इंद्राची पत्नी कोण? सची. मला कुठं बसायचे? मांडीव. देवाने सांगितलं मांडीव घेतो पण तपश्चर्या करावं लागेल 60,000 वर्ष. तिनं सांगितलं किती बी करते पण मला मांडी तुमची पाहिजे. ठीक आहे. 60,000 वर्ष तपश्चर्या केली तर वरतीच विष्णू गोकुळात कृष्ण रूपानं आले. आणि ती सची 60,000 वर्षाच्या नंतर राधा झाली. आणि डायरेक्टच रुक्मिणी ह्या सगळ्या बसलेल्या तिथं आली. तीच मांडीवर बसली. दिलेला शब्द. आणि मांडीवर बसल्याबरोबर रुक्मिणी रुसाली.